नंदुरबारच्या शहादा पालिकेच्या स्ट्रॉंग रूम बाहेर गोंधळ झाला। त्यामुळे शहादा पालिकेच्या स्ट्रॉंग रूमचं सील खोलून त्या ठिकाणी नव्यानं सील लावण्यात आल्याचा उमेदवारानं आरोप केलाय। शहादा पालिकेच्या मतदान पेट्या या शहादातील टाउन हॉल परिसरात ठेवण्यात आल्या। या ठिकाणी शहादातील प्रभाग 8च्या राष्ट्रवादीच्या सीमा साजिद अन्सारी उमेदवार जेव्हा सील पाहण्यासाठी आल्या तेव्हा जुन्या सीलवरती नवीन सील आढळून आलं। त्यावेळेस त्यांनी हरकत घेत आधीचं सील का फुटलं आणि नव्यानं सील कधी लावलं याबाबत स्पष्टीकरण मागितलंय। मात्र निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोन्ही बाहेर गावी असल्यानं याबाबत कोणालाही स्पष्टीकरण देता आलं नाही। त्यावरूनच गोंधळ उडाला। ठिकाणी खरोखर एक जुनं सील जे आहे ते तुटलेलं होतं आणि नवीन सील लावलेलं त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना विचारलं की हे जुनं सील या ठिकाणी फाटलेलं आहे आणि नवीन का, तर त्यांनी म्हटलं की EVM ज्यावेळेस सुरुवातीला आणले त्यावेळेस ते मध्ये ठेवले गेलेत आणि त्यांना सील लावण्यात आलं आणि ज्यावेळेस मतदानासाठी ते EVM काढण्यात आले त्यावेळेस ते सील तोडण्यात आलं। तुम्ही जुनं सील काढलं तर पुरेसं का त्या ठिकाणी पूर्ण ते काढण्यात आलं नाही आणि त्याच्याचमुळे सर्व उमेदवार आणि मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे का, ही छेडखानी झालेली आहे का।